नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं लोणावळ्यामधून स्वागत करतो। लोणावळ्यामध्ये एक बजेट फ्रेंडली प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। जर तुमचा ग्रुप असेल आणि तुम्ही एक बजेटमध्ये फार्म हाऊस शोधत असाल किंवा मग विला शोधत असाल तर हा एक 4 BHKचा विला तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असणार आहे। ड्रोन शॉटमध्ये तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला मस्त माउंटन्स आहेत आणि इथे ही प्रॉपर्टी आहे। बेस्ट प्रॉपर्टी असणार आहे, बजेटमध्ये असणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तुम्हाला जो विला आहे तो दाखवतो। सो आता आपण आहोत लोणावळ्यामध्ये आणि इथेच ही प्रॉपर्टी आहे। तुम्हाला इथे असा सिटिंग स्पेस मिळतो, ग्राउंड आहे एक, त्यानंतर इथे हा आहे स्विमिंग पूल विथ वॉटरफॉल, त्याच्या समोरच आहे ना इथे हा आहे 4 BHK विला। तर आता आपण आतमध्ये जाऊया। चिरेबंदी वाडा टाईपमध्ये हे बांधकाम आहे। ॲक्च्युली जो कोकणामध्ये जो दगड असतो त्याच दगडाचं बांधकाम केलेलं आहे इथे। सो हा बाहेरचा स्पेस आहे। इथे दरवाजा पण खूप सुंदर बसवलेला आहे। आता काय करूया, आपण आतमध्ये जाऊया। चला, तुम्हाला आता विलाच्या आतमध्ये घेऊन आलो आहे। सो हा आहे लिव्हिंग एरिया, समोरच छोटंसं किचन दिलेलं आहे। तुम्हाला म्युझिक सिस्टीम पण मिळते आणि टी व्ही पण असतो। आता थोडं रिपेअरसाठी गेला आहे, पण तुम्ही आला तर टी व्ही पण मिळेल विथ वायफाय। आणि हा सिटिंग एरिया आहे। बांधकाम खूप भारी आहे इकडचं। आणि ॲक्च्युली आहे ना, आता हे बघा दुपारचं बऱ्यापैकी ऊन आहे, पण इथे अजिबात असं गरम नाही जाणवत, उलटं थंड आहे। कारण की इथे हे जे बांधकाम आहे ते आपलं जे चिऱ्याचं बांधकाम असतं तेच आहे कोकणातलं। सो इथे टोटल 4 रूम आहेत, ही आहे आणि इथे एक आहे, इथे एक आहे। सो तुम्हाला ही रूम दाखवतो, हे बघा। सो नीट आणि क्लीन रूम आहे तिकडच्या। तुम्हाला स्टोरेजसाठी कपाट पण दिलेला आहे, पंखा आहे आणि हे वॉशरूम। ही पण सेम रूम आहे। तर मी ॲक्च्युली काय करतो, तुम्हाला तर ती रूम दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, कारण व्हिडिओ मोठे होतात। ही आत्ता जी आपण रूम बघितली तशी सेम ही रूम आहे आणि याच्या या बाजूला आहे ही चौथी रूम। इथे पण वॉशरूम आहे जे नीट आणि क्लीन आहे। आणि ही रूम हे बघा सेमच आहे, पण ही रूम दाखवायचं कारण काय माहिती आहे का, इथे आहे हा स्विमिंग पूल आणि समोर माउंटेन व्ह्यू। समोर म्हटलं की ही रूम दाखवली। टोटल 4 रूम आहेत, तर 2 या बाजूला आहेत, 2 त्या बाजूला आहेत। तर म्हटलं की तुम्हाला अंदाज आला असेल, आता सेमच रूम आहेत। आता मी तुम्हाला आतमधून विला दाखवला, आता मी वर आलो। सो वर का आलो आहे त्याचं कारण म्हणजे हे, सो त्यांनी इथे आहे ना एक असं सिटिंग स्पेस बनवलेला आहे, म्हणजे गझिबो टाईप असं ना, ते तुम्हाला लांब लांबपर्यंत सगळे डोंगरच दिसतील। हे बघा, इथे आहे ना हा रेल्वे ट्रॅक आहे, ट्रेन बाजूने पास होत राहतात कंटिन्यू। आणि दुसरं म्हणजे या बाजूला इथे आहे एक्सप्रेस हायवे, म्हणजे मुंबई पुणे जो एक्सप्रेस हायवे आहे ना, तर तो एक्सप्रेस हायवे आहे। मी तुम्हाला रात्री दाखवेन, लाईट जेव्हा चालू होतील ना तेव्हा नीट क्लिअर दिसेल। सो सोबतच हा माउंटन व्ह्यू आणि हा सिटिंग स्पेस। तर जर तुम्ही येत आहे आणि जर तुम्हाला शांतता हवी असेल, तुमचा ग्रुप असेल जो एक आउटिंगसाठी लोकेशन शोधत असेल,
तर ही लोकेशन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. हे बघा, आता मी तुम्हाला पूर्ण विला दाखवला. आता आपण आहे ना रात्री भेटूया, नाईट ॲम्बियन्स तुम्हाला दाखवेन आणि त्यानंतर मग जे विलाचे रेट वगैरे जे आहेत ते तेव्हाच सांगतो तुम्हाला. सो चलो. नाईट ॲम्बियन्स आपण बघतोय. सो विलाच्या आतमध्ये जाऊया एकदा. आपण एंट्री केली. सोफा, खूप सुंदर विला आहे ॲक्च्युली हा. हे बघा, स्पीकर पण दिलेला आहे. बाकी बेडरूम तर मी तुम्हाला दाखवलेच. आता आपण वर जाऊया. आता मी वर आलो आहे आणि तुम्हाला आत्ता मी इथून जो नाईट व्ह्यू आहे तो दाखवतो. ही आहे लोणावळ्यावाली लोकल. सो लोणावळा आणि या बाजूला पुणे. खूप भारी वाटतं आहे ॲक्च्युली. इथे आता ना कंटिन्यू ट्रेन येतात जातात त्याचाच आवाज आहे, बाकी काहीच नाही. या बाजूला आहे एक्सप्रेसवे. सो या ज्या लाईट्स दिसत आहेत ना त्या आहेत एक्सप्रेसवेच्या. तिथे हे जे रेड कलरचं दिसतंय ते आहे सिंहगड इन्स्टिट्यूट आणि हा एक्सप्रेसवे. याच्यामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे. काहीच नाही आजूबाजूला. खूप भारी आहे. हे बघा, आता ही दुसरी ट्रेन आली. हा आहे इथला टॉप व्ह्यू. तुम्ही जे फूड आहे ना ते तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर करू शकता. जसं मी ऑर्डर केलेलं आहे. आता मी ऑर्डर केलं आहे बिर्याणी. सो ही बिर्याणी आहे आणि त्यासोबत पनीर चिली ऑर्डर केलेली आहे. सो तुम्ही असंच नियर बाय रेस्टॉरंटमधून तुमच्या आवडीचं फूड जे आहे ते ऑर्डर करू शकता. तुम्हाला जर इथे यायचं आहे तर जसं तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी दाखवलं, ट्रेन दिसते तुम्हाला. रेल्वे स्टेशन जवळच आहे. एक 15-20 मिनटात तुम्ही रेल्वे स्टेशनवरनं ह्या प्रॉपर्टीवर पोचू शकता. गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला देईनच. इवन तुम्ही एक्सप्रेसवे बाजूला आहे, एक्सप्रेसवेवरून पण तो मध्ये एक कट आहे, तिथून पण तुम्ही शॉर्टकट आहे तर तिथून पण तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून येत आहे तर अगदी सोपं आहे ट्रॅव्हल. फक्त काय की तुम्ही एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि सर्व डिटेल्स व्यवस्थित घ्या, तुम्ही इथे डायरेक्ट पोचाल. सो आता प्राईसबद्दल थोडंसं बोलूया. प्राईस जी आहे ती तुम्ही वीकडेजमध्ये 8,000मध्ये हा विला बुक करू शकता 10 लोकांसाठी आणि विकेंडला 12,000 10 लोकांसाठी हा विला बुक करू शकता. प्राईस वर खाली होऊ शकते सीझननुसार, तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हा विला तुम्ही वीकेंड होम्स यांच्यामार्फत बुक करू शकता. 4 BHK प्रॉपर्टी आहे. त्याचे कॉन्टॅक्ट नंबर मी व्हिडिओ खाली दिलेले आहेत. इवन व्हिडिओवर पण तुम्हाला नंबर दिसतच असतील, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. चला आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.